अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यापूर्वी राज्यसभेच्या खासदार होत्या. मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. आता याच जागेवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत होती. म्हणजेच अजून 2 वर्षाची टर्म बाकी होती. मात्र त्या उरलेल्या टर्मवर न जाता पार्थ पवार यांना थेट 6 वर्षाच्या पूर्ण टर्मसाठी राज्यसभेत पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या दृष्टीने पार्थ पवार यांनी राजकीय पातळीवर हालचाली सुरू केल्याचेही बोललं जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, दिल्लीतील संपर्क तसंच पक्षांतर्गत मोर्चा बांधणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही अधिक सक्रिय होतील असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. यापूर्वी बारामतीमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता परिस्थिती बदललेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आता या दोघांच्या खांद्यावर मोठी राजकीय जबाबदारी येऊन पडली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. दुसरीकडे जय पवार हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी राज्यसभा ही राजकीय पुनरागमनाची आणि स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मानली जात आहे. याआधी 2019 मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना आणखी उधाण आलं आहे. शरद पवार हे मंगळवारी दिल्लीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी जाणार होते. मात्र बारामतीवरून मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्यांनी आणि प्रतिभा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरात भेट दिली. याच ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या ठिकाणी अजित पवारांचे नियोजित स्मृतीस्थळाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शरद पवार मुंबईकडे रवाना झाले. मात्र मुंबईतून दिल्लीला जाण्याचा त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याचं समोर आलं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 फेब्रुवारी रोजी याबाबत घोषणा होणार होती, असं स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केलं होतं. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की विलिनीकरणाबाबत चर्चा प्रत्यक्षात सुरू होती. या चर्चेत जयंत पाटील आणि अजित पवार सहभागी होते. मात्र या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी नव्हते. त्यामुळे या विषयावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, असं शरद पवार यांनी ठामपणे सांगितलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून मात्र सांगण्यात येत आहे की विलिनीकरणाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नव्हता. ही चर्चा केवळ महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित होती, असा दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर प्रतिक्रिया देताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती तर मित्रपक्ष म्हणून अजित पवार यांनी आम्हाला नक्कीच माहिती दिली असती, असं वक्तव्य केलं होतं. एकूणच पाहता अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाची पुढील राजकीय दिशा, पार्थ पवार यांचं संभाव्य राज्यसभेत एंट्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची शक्यता, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी राज्याच्या राजकारणातला नवं वळण देताना दिसत आहे. येत्या काही दिवसात या सगळ्या घडामोडींवर अधिक चित्र स्पष्ट समोर येणार आहे आणि त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.